हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी सिरीज ब्लॉग। तर आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे पूर्णपणे मेकअप ट्युटोरियल। जे मी 10-15 मिनिटात मेकअप करते तेच तुम्हाला आज दाखवणार आहे। तर सगळ्यात पहिले मी हे सेटाफिलचं मॉइश्चरायझर लावून घेतलंय फेसला आणि त्यानंतर आता मी लावणार आहे ते म्हणजे फिटमीचं फाउंडेशन। माझा शेड टोन आहे 230। तुम्ही तुमच्या शेड टोननुसार घेऊ शकता। मला जेवढी क्वांटिटी लागते तेवढी क्वांटिटी तर मी घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी लावणार आहे हे वॅसलीनचं लिप बाम। हे लिप बाम मी आत्ताच यूज करते आणि हे काही इतकं चांगलं नाहीये। लिप बाम लावला, आता फाउंडेशन सुद्धा लावलंय। तर त्याच्यावरून मी हे फिटमीची पावडर लावते म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर। सगळीकडे पावडर लावून घ्यायची। त्यानंतर माझ्याकडे हे आयलॅश कर्लर आहे, त्याच्याने मी आयलॅश कर्ल करून घेते। छान असे आयलॅश कर्ल करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर माझ्याकडे हे ब्लश, शुगरचं ब्लश आहे। तर हे मी ब्लश जवळपास 2-3 वर्ष झाले यूज करते आणि हे ब्लश खरंच खूप सुंदर आहे, पण लगेच संपतंय। तर हे छान असं स्माइल करत करत लावायचं, म्हणजे कसं आपले चिक असे पॉप होतात आणि व्यवस्थित लागलं जातं। त्याच्यानंतर लावणार आहे ते म्हणजे लिपस्टिक। आता माझ्याकडे ही लिपस्टिक आहे ती म्हणजे झुडिओची लिपस्टिक छान आहे। मी जवळपास 1-2 महिने झाले यूज करते। कलर तर मला हा आवडतोच, त्याच्याने मी फक्त बॉर्डर करून घेते। त्यानंतर लावणार आहे ते म्हणजे हे रेणीचं मूनलाइट काजल। 1 स्ट्रोक मध्ये छान लागतं हे काजल। आता लावायची आहे ती म्हणजे टिकली तर माझ्याकडे नाहीये, म्हणून माझ्याकडे हे मिलापचं जे आयलाइनर आहे। मी आयलाइनर यूज नाही करत, तर या आयलाइनरचा यूज मी फक्त आणि फक्त टिकली लावण्यासाठी करते आणि आता पण तेच करते। आणि जेव्हा केव्हा मी बाहेर जाईल ना मम्मी समोर, तेव्हा मम्मी मला परत 4 शिव्या देणार। ते कशासाठी माहितीये का? आमच्या घरी ना ब्लॅक कलरची टिकली लावलेली आवडत नाही आणि मला ब्लॅक कलरची टिकली आवडती। तर ते असं आहे गणित। तर एवढाच मी मेकअप करणार आहे। मेकअप तर माझा झालेला आहे आणि हा आहे माझा फायनल लुक। 10-15 मिनिटात केलेला मेकअप। कसा वाटतोय मेकअप मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चलो बाय।